5 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या आरोपीला अंबडच्या गुन्हे शाखा युनिटने पनवेल येथून 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अटक केली आहे। किशोर बाबूराव वाकोडे वय 25 राहणार शिवाजी चौक भद्रकाली असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 1 डिसेंबर रोजी फिर्यादी प्रवीणभाई माणिकलाल दवे वय 65 राहणार पिंपळगाव बसवंत हे व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पिंपळगाव येथून 5 लाख रुपये घेऊन निघाले होते। सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास ते अडगाव नाक्यावर बसमधून उतरले। पुढे ते एका रिक्षात बसून जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ते आले असता रिक्षातील 2 अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांचे हात पकडून दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून जीवे मारण्याची धमकी दिली। नंतर आरोपीने त्यांच्या हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारत त्यांच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून घेत त्यांना चालत्या रिक्षातून ढकलून दिले। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक व इतर कर्मचारी 3 दिवसांपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम घेत होते। आरोपी हा उज्जैन, इंदौर, मध्य प्रदेश, बिदर, कर्नाटक, पुणे, नवी मुंबई, पनवेल येथे पोलिसांना चकवा देऊन फिरत असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने पोलिसांनी पनवेलमधील एका चाळीतून शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले। किशोर वाकोडेवर नाशिकमध्ये विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत। त्याने कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या हवाली करण्यात आले। आज अंबड गुन्हे शाखेचे जे पथक आहे PSI मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके दराडे आणि आमचे पोलीस हवालदार सोनवणे, निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबई येथून एक जो आरोपी आहे किशोर बाबूराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे। किशोर बाबूराव वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या रॉबरीमधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे। गेल्या 3 दिवसापासून त्याच्या मागावर होते। यापूर्वी एक आरोपी 3 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे। किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत, 6 सरकारवाडा, 2 अंबड पोलीस स्टेशन, 1 पंचवटी आणि 3 भद्रकालीचे आहेत। तो गेल्या काही दिवसापासून फरार होता। त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता, त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता। त्याला नवी मुंबई उल्वे येथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न, त्याचप्रमाणे रॉबरी, घरफोडी, चोरी, शस्त्र, बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अत्यंत शिताफीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज रोजी ताब्यात घेतले। सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता। त्याच्या मागावर पोलीस गेले होते, परंतु तिथे काही मिळून आला नाही। त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला। कर्नाटक राज्यात त्याने 2-3 शहरांमध्ये तो फिरला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही। शेवटी त्याचा माग काढत आमची टीम ही नवी मुंबईला उल्वे येथे पोहोचली। उल्वे येथे वाळगाव आहे, वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता, तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला पुढच्या दैनिक भ्रमर, नाशिक।